दूध पावडर, खवा असं काहीही न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली लच्छेदार दाटसर बासुंदी. चला करूयात. दूध पावडर, खवा काहीही न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने बासुंदी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. आता पारंपरिक पद्धत म्हणजे दूध आटवून केलेली बासुंदी. यामध्ये आपण खवा, मिल्क पावडर वापरणार नाहीये. आता ही बासुंदी करत असताना कोणती काळजी घ्यायची आणि बासुंदी करायला खूप जास्त वेळ लागतो, तर दूध लवकर आटण्यासाठी इथे एक टिप सांगितलेली आहे. आता योग्य पद्धतीने बासुंदी कशी करायची त्यासाठीचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. अगदी लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा. व्हिडिओ अगदी सविस्तर असा हा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ जराही स्किप करू नका. चला सुरुवात करूयात बासुंदी बनवायला. इथं मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता. आता हे दूध तापायला ठेवूयात. गॅस मोठा करूयात. आता ह्या दुधाला उकळी काढून घेऊयात. बासुंदी करण्यासाठी असं पसरट भांडं घ्यायचं. जर खूप उंच भांडं घेतलं तर दूध आटायला खूप जास्त उशीर लागतो, त्यामुळे असं पसरट भांडं घ्यायचं. आता तुम्ही बघू शकाल साधारण एक 5 ते 7 मिनिटात दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करूयात. दूध तळापासून चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे दूध तळापासून चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेतलं की आता गॅस मोठा करूयात. आता चमच्याने सतत हलवत राहायचं, म्हणजे मग दूध तळाशी लागणार नाही. दूध साधारण निम्मे होईपर्यंत आटवायचे आहे. आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल दूध निम्म्यापर्यंत आटलेलं आहे. आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर एकदा हलवून घेऊयात. आता यामध्ये घालूयात केशर आणि बदामाचे काप. तुम्ही यामध्ये काजूचे, पिस्त्याचे काप घालू शकता. वेलची पावडर आवडत असेल तर ती घालू शकता. ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आता हे हलवून घेऊयात. साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. साखर विरघळेपर्यंत हे हलवून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करूयात. तयार झाली एकदम मस्त अशी बासुंदी. खवा, दूध पावडर असं काहीही न मिसळता पारंपरिक पद्धतीने केलेली लच्छेदार दाटसर बासुंदी तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीची बासुंदी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर इथं बासुंदी बनवून तयार झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बासुंदी करण्यासाठी असं पसरट भांडं वापरायचं. जर उंच भांडं वापरलं तर दूध आटायला खूप उशीर होतो आणि त्यासाठी असं पसरट भांडं वापरायचं. तर इथं मस्त अशी बासुंदी बनवून तयार आहे आणि या पद्धतीची बासुंदी तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पटकन आपल्या स्नेहात रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.